अंजली दमानिया सध्या आमच्यासोबत आहेत. ताई, बीडची घटनेवर सुरेश धस आज यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलं होतं. त्यांनी अनेक आपले जे होते ते सांगितले आहेत, प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावर? कसं आहे की सुरेश धस आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विशेष काही बोलले नाहीत. त्यांनी जे मुद्दे मांडले ते आधीच म्हणजे CMनी अधिवेशनात मांडलेले होते. काल रात्री मी जे मुद्दे मांडले आहेत म्हणजे त्यांच्या जमिनीबद्दल, जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे, जिकडे राजश्री धनंजय मुंडे आजही डायरेक्टर आहेत, त्यांची जी जमीन आहे पूस या गावामध्ये, अंबेजोगाई तालुक्यात आहे, त्याचे मी डिटेल्स सगळे टाकले होते, ज्याच्यात 88 एकर जमीन, त्याचे मी डिजिटली सातबारा जे आपण डाउनलोड करू शकतो वेबसाईटवर ना, ते डिजिटली डाउनलोडेड सातबाऱ्यात सरळ सरळ दिसतं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ह्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यावर आहेत. याचा अर्थ की यांचे आर्थिक त्यांचं सख्य खूप जास्त आहे आणि याच्यावरनंच लोकांना कळेल की हे काही वेगळे नाहीच आहेत. त्यांचं सगळंच म्हणजे कंपन्या एकत्र, त्यांचे जमिनी एकत्र, त्यांचे व्यवहार एकत्र, त्यांची दहशत एकत्र. तर आता सामान्य जनतेने बीडमध्ये जगायचं कसं? कारण तिथे मी जे जे ऐकते, जे मी अनेक लोकांशी बोलले, अनेक पोलिसांशी बोलले, अनेक ब्युरोक्रॅटशी बोलले आणि प्रत्येक वेळेस मला हेच जाणवत आहे की तिथे प्रचंड प्रचंड प्रमाणावर दहशत चालू आहे. तिथे म्हणजे 2014च्या मनाने आत्ताची 2024मध्ये जी परिस्थिती बीडची झाली आहे ती अतिशय गंभीर आहे. म्हणूनच आता 28 तारखेला आपण जे तिथे पदयात्रा करणार आहे, तर बीडच्या सगळ्या लोकांना, फक्त बीडच्याच नाही आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आव्हान आहे की जर तुम्हाला वाटत असेल ही दहशत थांबली पाहिजे, फक्त बीडमध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी. आज पालकमंत्री झाला की पालकमंत्र्यांनी त्याच्या पुढे ना पोलीस बोलते, ना यंत्रणा बोलते, ना कोणी बोलतं. ते प्रत्येक गावागावात आज दहशत निर्माण झालेली आहे. आणि हे जर राजकारणाचं गंभीर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना या पदयात्रेत जाऊन वाल्मिक कराडला तिथे ठिय्या देऊन जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना लढायला हवं. म्हणूनच माझं आव्हान आहे सगळ्यांना की तिथे 28 तारखेला पोचावं. पण धस यांनी सांगितलं आहेत की आरोपींना 15 दिवसाची पोलीस कोठडी जी मिळाली आहे ते चांगलं बाब आहे आणि SITची स्थापना झाली आहे. आणि त्यांनी हा पण सांगितलं आहे की जे याच्यामध्ये आका आहे ते लवकरच आत जायला पाहिजे असं त्यांनी अपेक्षा जाहीर केल्या आहेत. त्यांचे आका म्हणजे ते वाल्मिक कराडना आका आका असं म्हणतायत. तर मला वाटतं त्या वाल्मिक कराडना नक्कीच त्याच्याचसाठी तर आपण सगळे लढतोय की त्यांना आत घालणं गरजेचं आहे. पण आज जे त्यांचा स्टान्स होता पत्रकार परिषदेत, तर सुरेश धस म्हणाले की त्या काही लोकांना अटक झाली आहे आणि त्यांना 15 दिवसाची कोठडी मिळाली आहे, पण त्याच्यात नवीन काहीच नाही आहे, त्यांना एक्सटेन्शन हे मिळणारच होतं. पण ही जी माणसं आहेत ती कोणाची आहेत, कोणाच्या सांगण्यावरनं काम करतात, किती खंडणी तिथल्या व्यावसायिकांकडनं घेतली जाते आहे, तिथल्या लोकांमध्ये किती दहशत मारामारीचं वातावरण आहे, हे जे सगळं आहे हे थांबायला हवं. याच्याबद्दल ते काही विशेष बोलले नाहीत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आज ह्याच्या वाल्मिक कराडच्या अटकेसाठी तिथे ठिय्या आंदोलन करून त्यांची अटक व्हायलाच पाहिजे, अशीच मागणी करायला हवी. पण 28 तारखेला तुम्ही जाणार आहेत का बीडला? 28 तारखेला सकाळीच मी संभाजीनगरला पोचून तिथनं बीडला 8:15 मी पोचते आहे. तर मला सगळ्यांना हीच विनंती करायची की कुठच्याही परिस्थितीत तुम्ही जिथे आहात तिथनं तुम्ही 28 तारखेला बीडला पोचा. धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या एकत्र जमीन असल्याच्या दावा तुम्ही ट्विटद्वारे केले आहेत. हा कसा प्रकारच्या दावा आहेत, काय पुरावा आहे तुमच्याकडे? कसं आहे की त्यांची जगमित्र शुगर्स नावाची एक कंपनी आहे आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज नावाची दुसरी कंपनी आहे. तर याचे डिटेल्स मी परवाच्या दिवशी ट्विट केले होते आणि त्या ट्विटनंतर मला वाटतं जितेंद्र आव्हाडने देखील ती ट्विटचा तो पिक्चर वापरून त्यांनीही ट्विट केलं होतं. तर याच्यात असं सरळ सरळ आहे की जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे त्यासाठी जी घेतलेली जमीन होती ती पूस नावाच्या एका गावात आहे आणि ती जमीन जी आहे अंबेजोगाई तालुक्यातली, त्याचे डिजिटली जे डाउनलोड करून मी सातबारा काढले. 88 एकर जमीन ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्याही नावावर आहे. आणि याच्यावरनं सरळ सरळ आपल्याला दिसतंय की त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत, कंपनींचे व्यवहार आहेत, दहशतीचे एकत्र व्यवहार आहेत. तर कुठेतरी हे सगळं थांबण्यासाठी म्हणून मी ते ट्विट केलं होतं आणि त्याचे सगळे डिटेल्स मी स्क्रीनशॉट सकट सगळे ट्विटवर टाकलेले आहेत. खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या
कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.